तर सिडको जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी होणार आहे। सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली। हा निर्णय म्हणजे सिडको जमीन घोटाळ्यात महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे। आमदार रोहित पवार यांच्याकडून निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय। नवी मुंबईतल्या सिडकोकडून 5000 कोटी रुपयांच्या वनजमीन घोटाळा प्रकरणाची देखील एसआयटीकडून चौकशी होणार आहे। अधिक माहिती घेऊयात जुई जाधव यांच्याकडून। जुई, काय महत्त्वाची माहिती? अगदीच आपण पाचप्रज्ञा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि सरचिटणीस रोहित पवार हे काही गेल्या आठवड्यांपासून सतत आरोप करत आहेत सिडको जमीन घोटाळा प्रकरणी। मात्र आता या संदर्भात सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे आणि रोहित पवार यांनी या निर्णयाचं स्वागत देखील केलं आहे। खरं तर एका मंत्र्याचं देखील नाव त्यांनी यामध्ये उल्लेख केला आहे आणि आभार मानताना त्यांनी असं देखील म्हटलंय की भ्रष्टाचारी मंत्र्यांची गय केली जाणार नाही, हे मुख्यमंत्री दाखवून देतील का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यामुळे या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून एका मोठ्या निर्णयाच्या अपेक्षेत रोहित पवार आहेत। तर सिडको घोटाळा प्रकरणामध्ये त्यांनी जे मंत्री आहेत संजय शिरसाट यांच्या देखील नावाचा उल्लेख केला होता। मात्र आता संजय शिरसाट यांचं नेमकं या संदर्भात काय म्हणणं आहे? एसआयटीची स्थापना तर झाली आहे, एसआयटीची चौकशी जेव्हा होईल तर संजय शिरसाट यांची देखील चौकशी होणार का, याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र रोहित पवार यांनी जे आरोप केले होते त्याकडे आता सरकारने नक्कीच गांभीर्याने पाहिल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई। आपण बघतोय एक महत्त्वाची ही घडामोड, सिडको जमीन घोटाळा प्रकरणाची आता चौकशी होणार आहे।